नमस्कार मित्रांनो, मी विश्वनाथ तंबाकी सर. चेंज द व्हॉइस म्हणजेच प्रयोग बदला याचा अभ्यास पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओत सिम्पल टेन्स, कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट टेन्स या तिन्हीचे एव्हीचे पीव्हीमध्ये रूपांतर होणारे उदाहरण नियम आपण इथं पाहणार आहोत. एव्हीचे पीव्ही करताना पुढील प्रमाणे त्याचे प्रकार होतात. त्यातील पहिला प्रकार सिम्पल टेन्स म्हणजे साधा काळ. यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स यामधील वाक्यांचे एव्हीचे पीव्ही केले जाते. अशा वाक्यांचे एव्हीचे पीव्ही करताना फॉर्म्युला O प्लस HV प्लस V3 प्लस बाय प्लस S2 वापरावा. त्यांचे काही नियम पाहूयात. एव्हीचे पीव्ही करताना वाक्यातील कर्म कर्त्याच्या ठिकाणी व कर्ता कर्माच्या ठिकाणी न्यावे. वाक्यात काळानुसार योग्य तो एक सहाय्यकारी क्रियापद घ्यावा. साधा वर्तमान काळ असेल तर एम किंवा इज किंवा आर, साधा भूतकाळ असेल तर वॉज किंवा वेअर आणि साधा भविष्यकाळ असेल तर शॅल बी किंवा विल बी यापैकी एका सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा. ॲक्टिव्हाइजच्या वाक्यात कर्त्याच्या ठिकाणी सर्वनाम प्रोनाऊन असेल तर पॅसिव्हाइज करताना त्या सर्वनामाची द्वितीया वापरावे. तसेच कर्त्याच्या ठिकाणी जर नाऊन असेल, नाऊन म्हणजे नाम असेल, तर त्यात कोणतेच बदल न करता आहे तेच नाव कर्माच्या ठिकाणी ठेवावे. नकारार्थी वाक्याचे एव्हीचे पीव्ही करताना वाक्यातील डू, डज किंवा डिड वगळून त्याऐवजी वाक्याच्या काळानुसार योग्य तो एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्यापुढे नॉट जोडावे. आता या सिम्पल टेन्सच्या प्रकारांची उदाहरणं पाहूयात. ॲक्टिव्हाइजचे पॅसिव्हाइजमध्ये रूपांतर कोणत्या प्रकारे केले जातात ते आपण पाहूयात. शी रीड्स द बुक, त्याचे पॅसिव्हाइज करताना द बुक इज रेड बाय हर. अनुष्का फॉलोड हर. आन्सर शी वॉज फॉलोड बाय अनुष्का. शी सॅंग अ सॉन्ग. आन्सर अ सॉन्ग वॉज संग बाय हर. यू विल टेल द स्टोरी. आन्सर द स्टोरी विल बी टोल्ड बाय यू. दे हेल्प द पुअर. Answer the poor is helped by them. Omkar will not help them. Answer they will not be helped by Omkar. The boy draws a picture. Answer the picture is drawn by the boy. We can run a race. Answer a race can be run by us. He would carry the load. Answer the load would be carried by him. Rani may call the police. Answer the police may be called by Rani. आता त्यापुढील व्हॉइसचा प्रकार कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ. यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस यांचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. चालू काळाचे एव्हीचे पीव्ही करताना त्याचा फॉर्म्युला O प्लस HV प्लस बीइंग प्लस V3 प्लस बाय प्लस S2. या प्रकारात हेल्पिंग वर्ब एम, इज, आर, वॉज किंवा वेअर यापैकी एक काळानुसार वापरावे. आता यांचे काही नियम पाहूयात आपण. चालू काळाचे एव्हीचे पीव्ही करताना वाक्यातील कर्म कर्त्याच्या ठिकाणी व कर्ता कर्माच्या ठिकाणी आणावे. वाक्यातील क्रियापदाच्या काळानुसार योग्य ते एक सहाय्यकारी क्रियापद वापरावे. वर्तमानकाळी वाक्य असेल तर एम किंवा इज किंवा आर व भूतकाळी वाक्य असेल तर वॉज किंवा वेअर यापैकी एका सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा. सहाय्यकारी क्रियापदानंतर बीइंग हा शब्द वापरून त्यापुढील मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घेऊन शेवटी बाय व कर्ता लिहावे. या चालू काळाची काही उदाहरणं पाहूयात. आय एम सिंगिंग अ सॉन्ग, त्याचं पॅसिव्हाइज करताना अ सॉन्ग इज बीइंग संग बाय मी असा उत्तर येतो. They are playing a cricket. Answer a cricket is being played by them. We are running a race. Answer a race is being run by us. You were reading a book. Answer a book was being read by you. Naira is not helping the man. Answer the man is not being helped by Naira. She was writing a letter. Answer a letter was being written by her. Aradhya is climbing a hill. Answer
अ हिल इज बीइंग क्लाइम्ब्ड बाय आराध्या. यानंतर काळाचा पुढचा प्रकार परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ. याचे एव्हीचे पी व्ही करताना त्याचा फॉर्म्युला ओ प्लस एच व्ही प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस S2. आता या पूर्ण काळाचे काही नियम पाहूयात. वाक्याच्या सुरुवातीला कर्म लिहून त्यापुढील हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव किंवा विल हॅव यापैकी एखाद्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर काळानुसार करावा. वाक्य वर्तमानकाळी असेल तर हॅव किंवा हॅज वापरावे. वाक्य भूतकाळी असेल तर हॅड वापरावे आणि भविष्यकाळी पूर्णकाळी वाक्य असेल तर शॅल हॅव किंवा विल हॅव वापरावे. त्यानंतर बीन वापरून क्रियापदाचे तिसरे रूप लिहावे. वाक्याच्या शेवटी बाय लिहून कर्ता व इतर शब्द घ्यावे. एक्झाम्पल्स. 1. आवर टीचर हॅज टॉट इंग्लिश. या वाक्याचे पॅसिव्ह वॉइस इंग्लिश हॅज बीन टॉट बाय आवर टीचर असे होते. दे हॅव वन द मॅच. आन्सर, द मॅच हॅज बीन वन बाय देम. ऐश्वर्या हॅज क्लोज्ड विंडोज. आन्सर, विंडोज हॅव बीन क्लोज्ड बाय ऐश्वर्या. विनीता विल हॅव बिल्ट अ हाऊस. आन्सर, अ हाऊस विल हॅव बीन बिल्ट बाय विनीता. आणि 5वं, आय शॅल हॅव कम्प्लिटेड माय डॉक्टरेट. त्याचे आन्सर, माय डॉक्टरेट विल हॅव बीन कम्प्लिटेड बाय मी. चेंज द वॉइसमधील उर्वरित 3 प्रकार इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स आणि डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट या 3 भागांचे एव्हीचे पी व्ही करतानाची माहिती, नियम आणि उदाहरण पुढील व्हिडिओमध्ये दिलेली आहेत.